रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी 3 दिवस झालं, म्हणजे 2 दिवस मी माहेरी गेले होते. जो व्हिडिओ आहे ना, मी खूप वेळा एडिट केला. मग काय माहीत, चाइल्ड सेफ्टी म्हणून हा व्हिडिओ यूट्यूबने नाकारला. मग माझ्या भावाच्या मुलांचे जे व्हिडिओ होते मी यातले सगळे डिलीट केलेत आणि मग हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आमच्या इथं रामायण बसलेलं आहे, म्हणून मी रामायणासाठी आणि माझी आजी आलेली आहे तिथं माझ्या आईकडे, त्यासाठी गेलेले आहे. तर इतकं छान इथलं वातावरण की काय सांगू तुम्हाला. मी कायम सांगते की आमच्या दारातच रामाचं मंदिर आहे. इतकं हे सुंदर मंदिर. सकाळी 6 वाजता ही आरती होते, 4 वाजता ही बारकी छोटी जी मुलं आहेत ना, ही 5 मुलं 4 वाजता रामफेरी करतात आणि नंतर 6:30 पर्यंत हे येऊन आरती वगैरे होती. आणि आरती झालं इथं गावाकडे तर पहिल्यांदी काही प्रसाद नाही भेटला तरी चालेल, पहिलं बायका एकमेकाला हळदी कुंकू लावतात. आणि इकडंच देवीचं मंदिर पण आहे. माझ्या मैत्रिणींच्या आई भेटल्या. आता हे माझ्या एका मैत्रिणीची शोभा टेंबरे म्हणून तिची आई भेटली. त्यांनी मला ओळखलं, पण मी त्यांना ओळखलंच नाही, कारण आता बऱ्यापैकी म्हणजे माझ्या एवढं लक्षात नव्हतं, पण त्यांच्या सगळं लक्षात आहे. आणि मला खूप आनंद होतो की यूट्यूबद्वारे किंवा इतर काही म्हणजे इंस्टाग्राम यूट्यूबमधून मला खूप सारे लोक ओळखतात. म्हणजे आधीही माहेरमध्ये मला कोण ओळखत नाही असं नाही आहे, पण यूट्यूब आणि इंस्टाग्राममुळे मला बऱ्यापैकी लोक ओळखतात. आणि चला तर मग त्यानंतर इथं भरपूर सारे म्हणजे चांगलं होतं बोलण्यासारखं की माझ्या भावाच्या मुलीसोबत आम्ही गप्पा मारत होतो. चायनीज पण खायला जाणार आहे आम्ही. ऊसाचा रस, केळ आणणार आहे तिकडे बागत जाऊन. राशीनला जाणार आम्ही, मज्जा करणार, आईस्क्रीम खाणार. तू का पूर्वीचा आई सरबत कर का आपल्याला त्यांचा पप्पा मस्त करतोय त्यांच्यावर. बस रे तुझ्या बस. स्वीट होम मधून काय आणतो का आपण? अरे स्वीट होम मध्ये जाऊन माळ्याच्या दुकानात चाललोय आम्ही. कुठे? शेवरेवडी आणायला. भेळ पण आत्ताच आम्ही रेवडी खाल्लेली, भारी होती. ही जरा माझ्यासारखी दिसती ना, तरीचं नाक थोडस असंही जास्त. मी काय माहिती आहे व्हिडिओ. इथं विठ्ठलाचं मंदिर होतं, विठ्ठलाचं मंदिर. सुभा हे दीक्षा, अगं तिथं महादेवाची पिंड आहे, न्यायची का ग? थांब दीक्षा. थांब नको, तिथं साप निघला होता. कोण म्हणलं दीक्षेला तर लगेच सापण? हवे कोण पूजा करत नसेल तर आपण दीक्षे नाही. तू पाड मला पाड. नाही पाड. घरी फोन नाही ना ग दीक्षा माझा. आईच्या गावात फॅन लागलाय. लय दिवस झाले बंद आहे तिथं साप बी पाचन. रोज पूजा केली असती मी, पण हे सिमेंट लावले अगं दीक्षा. होय. अगं शुभ मावशी होत्या ना, कुणाला हे इथं वर्षाला येऊन देत नव्हते. वेळेंजळ होत्या, त्यांना लय चवळं लागायचं. तुझ्या मम्मीची एकदा डिलेवरी झाली होती आणि इथं शाळा भरवली होती आमची. ही शाळा आहे आमची. ठोकी 10वीचा वर्ग इथं बसायचा. पाऊस पडल्यावर आमचा वर्ग भिजला म्हणून आम्हाला इथं बसवलं होतं. मग शुभ मावशीने मला घरी लावलं होतं, कारण तुम्हाला 6 महिना इटाळे म्हणले घरी जावा आता. आणि मी रडत घरी गेले, कारण का डिलिव्हरी झाली माझ्या बहिणीची म्हणून. मला ती पिंड लय आवडल्या, मला घ्यायची होती. पूजा केली असती तिची रोज. थांब तिथं. मी रात्री चालले. हा सुवाजी आम्हाला विधाच करायच्या. आम्ही वर्गात बसतो ना, आम्हाला हाकलून लावायच्या, जावा घरी. हा बघितले दीक्षे बघ, मावशी पोचली घराघरात. सुभाषजी पाण्याला गेल्यावर कशा करायचे सांगा की? आम्हाला काही झालं का?
तसंच करायचं. मला किती दिवस शाळेत येऊन दिलं नव्हतं ही झाल्यामुळं. आता बहिणीचं डिलिव्हरी झाली म्हणा, माझं काय होतं शेवटलं दुसरी हातात अर्ध्या दिवशी मुग्या लागल्या. आई ग अयो दीक्षे, अगं खरंच आपल्या काय काय इच्छा पूर्ण व्हायला लागल्यात. गावाला गावालाच व्हायचं का? मध बघितला का वरती? काल येतानाच आम्ही बोललो होतो, थांबा फोटो काढते. काल येतानाच बोललो होतो की मध भेटायला पाहिजे. व्हिडिओ मध्ये दिसला ना, मध भेटायला पाहिजे म्हटलं. त्यांना लावायचं, ह्यांना लावायचं, देवाचं असतं अंगठ्याला लावायचं माणसाने. मला साडी नको, मी लय वर्ष झालं सांगते. तिथं जरा उजेड घ्या दीक्षे. शुभमला आपल्या दोघींचा घ्यायला लावायचा का? मध खाताना तिकडे अगं हे काढलं कुणी ग? हे काढलं कुणी? दोघींचा आपल्याला शुभमला गोड आहे. ही गाणं असते का? हे गाणं आहे पुढचं. लोक असे चिकन तोडतात. नको याचं तोड नको लावायला. तर आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. आमची ट्रिप फेल नाही गेली. बघ तर आता एक फोटो घे. पण माझं हो, पण एकदा कसं नाही एकदा झाल्यावर काय उपयोग नाही. बाहेर गेलेला माणूस येतो काय परत तर पैसे त्याला पैशाची टाक. इडलिंबू आहे का काय? नाही ह्याचं बियाच वेगळं आहे. तो ते असतं एखाद्या मध. कोण आले ग? भुशा कुशा नाही आद्या किती झालं? आली किती झालं ती? किती का होईना 5,000 500. खरंच मोजून ठेवलं तर मला मोजणं ध्यान राहत नाही. एक माळ केली की एक खडा टाकायचा आपला. ती माणसं मिळालं तर करायचं का? किती इस्टेट नाव करताय माझ्या? बोला किती किती करताय? काय नाव करायला लाज तोंड माझं ह्यासाठी कळत. आता तर मला घे, तुला पाहिजे तेवढी इस्टेट नाही करून का बाबा आम्हाला व्हाय नाही. किती निर्लज्ज माणसं आहेत बाई. सबूत म्हणून सबूत होईल ना म्हणून आपल्याला व्हाय नाही करून खावा. आम्ही काय तिकडे भिका मागतोय काय मग तुमचं करून खायला घ्यायला? पूर्वाची मैत्रीण गेली तरी पूर्व इथंच आहे आमच्यासोबत, आहे का नाही? बोल हे ना, लय छान आहे पूर्वा. परत दुसरी साडी घातली. आता म्हटलं आमची आजी आहे ना, म्हणून व्हिडिओ काढावं म्हटलं जरासा. आठवणी राहतात. माणसं निघून जातात पण आठवणी राहतात यासाठी. चला तर हे आहे आमच्या इथलं रामाचं मंदिर. बघा किती सुंदर. मी तुम्हाला नेहमी सांगते की नाही, हे आमच्या इथलं रामाचं मंदिर इथं आहे. समोर देवीचं मंदिर आहे. आणि किती याचं देवाचं वर्णन करावं तितकं कमीच आहे सुंदरतेचं. तर मग संध्याकाळी साडी वगैरे घातल्यावर खूप सारे रील्स काढले आजीसोबत, आईसोबत, रिक्षासोबत. आणि नंतर रात्री सकाळी गेलो होतो, संध्याकाळी परत दर्शनाला गेलो. चला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय, राम राम. आणि इंस्टाग्रामला फॉलो करायलाही विसरू नका. आणि यूट्यूबला मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा. तुम्हाला आमच्यातलं सगळ्यातलं कोण आवडलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय, राम राम, जय संताजी.